नमस्कार सर्व प्रेक्षकांचं. गेल्या अनेक दिवसापासून तो जो गाजतोय तो दूध भेसळीचा मुद्दा आणि माझ्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे की या दुधाच्या क्षेत्रामध्ये अक्षरशः या युवकाने अशी क्रांती केलेली होती तर कोणकोणत्या मोठमोठ्या संस्थेला जमणार नाही इतक्या मोठं संकलन करून दिलं. थेट मुंबईपर्यंत यांचं दूध जात होतं. परंतु हे भेसळखोरांमुळं किंवा ह्या मक्तेदारी असलेल्या मोठमोठ्या कंपन्यांकडून किंवा त्यांच्या पाठीमागं वरदहस्त असलेल्या नेत्यांकडून कशी या युवकाची गळचेपी झाली आणि चांगले चांगले युवक जे स्वप्न घेऊन पुढं जात होते त्यांचा स्वप्नांचा मात्र स्वप्न बेचिराख झाली. आणि ह्या धंद्यातली सगळी जी काही माहिती आहे, कारण की काय म्हणतोय ठेच लागल्याशिवाय शहाणपणा येत नाही, परंतु ठेच या युवकाला लागलेली आहे. आणि या युवकाचं नाव आहे समर्थ मुळे सर. मुळे सर नमस्कार. नमस्कार सर. आणि सर्व तुम्ही माझी विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप धक्कादायक खुलासे या व्हिडिओतून होणार आहे, तर त्यामुळे विनंती आहे शेवटपर्यंत पहा. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही हा दुधाचा भस्मासूर किती मोठा आहे. सर आपण आता वय किती आहे तुमचं? माझं 29. आणि दूध क्षेत्रामध्ये कधी सुरुवात केली? एक 14-15 वय असताना. कसं घरी काय जनावर होती? नाही, मुंबईला राहिलेला आहे साहेब मी. माझा जन्म मुंबईचा आहे, मी मुंबईलाच राहिला होतो. पण आर्थिक काही गोष्टींमुळे आम्ही शाळेत असताना सायकलवर दूध टाकायला सुरुवात केली. पहिले शिवनेरी दूध म्हणून माझ्या रिलेटिव्ह आहे सायवाडीचे, त्यांचं दूध यायचं 17-18 रुपये लिटर होतं, तेव्हा 10 लिटरपासून सुरुवात केली. बरं, तुम्ही संकलन कुठं करायचे दुधाचं? संकलन मी लॉकडाऊनच्या एक 4 महिने आधी ह्याच ठिकाणी आपण जिथे बसलो आहे ह्या ठिकाणी माझं संकलन केंद्र होतं. बरं, दररोज या ठिकाणी किती लिटर दूध तुम्ही घ्यायचे? या ठिकाणी 2,500-3 हजार लिटर संकलन व्हायचं. आणि ते दूध जायचं शिवनेरी डेअरीला? हो, शिवनेरी डेअरीला. तिथं पॅकेज व्हायचं, प्रोसेस व्हायचं, पॅकेज व्हायचं आणि माझं मुंबईला जायचं. त्याच्या आधी माझा मुंबईला पण व्यवसाय होता. ब्रँड नेम काय यायचं त्या दुधाचं? त्या शिवनेरी यायचं, शिवनेरी. आणि समर्थ दूध माझं स्वतःच्या नावाने पण होतं. आणि तिकडं त्याचं व्यवस्थित खप वगैरे होतं. व्हायचं? हो, सप्लाय चेन माझी चांगली होती. पनवेलपासनं ठाण्यापर्यंत चांगली सप्लाय चेन होती. प्लस माझा लूजचा व्यवसाय होता. टँकर जे सप्लाय होतात लूज मोठे मोठे ग्राहकांना सुट्टं दूध, ते माझं मध्य प्रदेशवरनं यायचं म्हशीचं दूध आपल्या वाटत नसतं. म्हणजे आपण इथलं म्हशीचं दूध MP वरून तुम्ही मागवायचा? मुंबईला यायचं. मुंबईला आहे का? मग आता हे सगळे व्यवसाय वगैरे सगळा व्यवस्थित होता. 3-1 हजार लिटर तुम्ही दूध विकत होता? विकत साहेब 80 ते 90 हजार लिटर होतो. गावाला ह्या ठिकाणी जे संकलन केलं मांजरवाडीत इथं 3 हजार केलं. पण माझा मुंबईला व्यवसाय 70 हजार लिटरपर्यंत होता. 10 लिटरपासून ते 70 हजार लिटरचा प्रवास गाठलेला होता. म्हणजे इकडून तिकडून म्हणजे करून मुंबईमध्ये अख्ख्या सप्लाय चेन पुरवठा करायचा. आणि तो पुरवठा करत होतो, पण स्वतःचा जी शिवनेरी डेअरी आहे हिचं 60 हजार 50 हजार लिटर त्यांचं कलेक्शन होतं. तिथं पावडर प्लांट टाकायचा. या फ्युचर प्लॅनिंगने मी इथं संकलन चालू केलं होतं. मुंबईचा व्यवसाय जो चालू होता तो मी स्टँड बाय मोडवर करून जे आपले माझी जुनी माणसं आहेत त्या सगळ्यांना देऊन स्वतः संकलनात का आलो होतो, कारण पावडर प्लांट टाकायचा म्हणलं तर कमीत कमी 1 लाख लिटर दुधाच्या पुढं आम्हाला दूध लागणार होतं. मग त्याची सुरुवात मी इथून केली होती. तर शिंगवे पारगाव इकडनं दूध यायचं आम्हाला. सगळ्यात अमूलचा पण रेकॉर्ड ब्रेक केला होता. माझं 1 रुपया उचल, जे लोक म्हणतात ना शेतकऱ्यांना उचल द्यायला लागते, ॲडव्हान्स द्यायला लागते, अजिबात नाही. शेतकऱ्याला चांगला भाव द्या, शेतकरी दूध घालतो. 1 रुपयासुद्धा उचल न देता मी 2.5-3 हजार लिटर दूध इथं गोळा केलं होतं. फक्त चांगला भाव द्यायचो शेतकऱ्यांना आणि चांगलं दूध घ्यायचो त्या या बेसिसवरती. आणि 3 महिन्यांनी लॉकडाऊन झालं. 3 ते 4 महिन्यात 2021ला लागलं. जानेवारीमध्ये मी संकलन केंद्र चालू केलं या ठिकाणी 14 जानेवारीला. आणि लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झाल्यानंतर आमची पळापळ थोडी वेळेला स्टार्टिंगला काही एवढं झालं वाटलं नाही. मुंबईमध्ये दूध वगैरे जात होतो तोपर्यंत. पण जसं लॉकडाऊन सेकंड स्टेजचं लॉकडाऊन आलं, कडक लॉकडाऊन, त्या टायमाला काय झालं, कात्रज डेअरीने म्हणजे शेतकऱ्यांचं दूध येतं आहे हे घालायचं कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न राहिला डेअरीवाल्यांसमोर उभा. रोजचं 50,000 लाख रुपयाचं दूध येतं आहे ते घालायचं कुठं. शिवनेरीला घातलं. शिवनेरीचा सेल समजा 70 हजार लिटरचा 10 हजार चालू आहे मुंबईला. 50,000 लिटर दूध ठेवायला जागा नाही. टँकर भरून आम्ही वतून द्यायचं की काय? वतून द्यायची पाळी. आमच्याकडे पावडर प्लांट नाही. पावडर स्टॉक करण्यासाठी संकेत आलेच होते थोडक्यात आम्हाला भविष्यात काही. ते पावडर प्लांटसाठी आम्ही पाठवल्यानं कन्हैयाला दूध पाठवलं कन्व्हर्जनला. तिथं काही कन्व्हर्जन केलं. गोवर्धनला विचारलं. गोवर्धन म्हणायचं 10 रुपयांनी घेऊ, 5 रुपयांनी घेऊ, पावडर बनवू. कसं लिटर होतं दूध? 10 रुपये लिटरनी दूध घेतलीत लॉकडाऊनमध्ये. तेव्हा कसं लिटर होतं? म्हणजे तसं लोकल 35 रुपये रेट होता. आणि तुम्ही गोवर्धन 10 रुपयांनी मागायचं? ते का मागायचं? कारण कात्रज डेअरीने 1 दिवसाआड संकलन बंद ठेवलं होतं.
ही जाधववाडी आहे बाजूला, जाधववाडीत कात्रजची सहकारी संघाची डेअरी आहे, त्यांचं दूध मी घेतलेलं आहे पहिलं. जरी डेअरी बंद होती, माझा जोपर्यंत मुंबईमध्ये खप चालू होता सरकारी डेअऱ्यांचं पण दूध मी घेतलं आणि त्याला सहकार्य केलं. विचारा, त्यांना 10 रुपयांनी 35 रुपयांनी रेट दिला आहे. कात्रजनी काय केलं, कलेक्शन बंद केलं. दुधाचा पुरवठा जास्त झाला आहे म्हणले, ठेवायला जागा नाही. आणि मग ते संकलनचं एक दिवसाआड बंद ठेवलेलं सगळं लोड वाढणार कुठं, जाणार कुठं, कात्रज तो सगळा इकडं. मग इकडं गेल्यावरती गोवर्धन आता पावडर प्लांट कोणता न जवळ आहे. दूध स्टॉक करण्याची गोष्ट आहे का? दूध स्टॉक कधी करू शकता तुम्ही, जेव्हा तुम्ही दुधाची पावडर बनवाल. दुधाला पावडर बनवायला यांनी गोडाऊन बिडाऊन घेतले, 10 रुपयांनी दुधं घेतली शेतकऱ्याची मजबुरीमध्ये आणि त्याची पावडर बनवली. लॉकडाऊन उघडल्यावर ती एक्सपोर्ट केली. किती हजार करोडचा हा घोटाळा आहे. सरकारने त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, अजितदादांनी निर्देश दिले. अजितदादांचा आणि माझा कॉल रेकॉर्डिंग मी शोधली, भेटली नाही जुनी असल्यामुळं. अजितदादांनी निर्देश दिले शेतकऱ्यांचे दूध खरेदी करण्याचे. ते गोवर्धनला का दिले? जुन्नर तालुक्यात शिवनेरी डेअरी नव्हती, तिचं दूध कोणी घ्यायचं? सरकारने 5 लाख का 50 लाख लिटर दूध खरेदीची ऑर्डर दिली गोवर्धनला. पण तुम्ही विकू शकत होते का ते दूध? आम्ही कसं विकणार, मुंबईमध्ये लॉकडाऊन आहे. मग ते तुम्ही कसं घेणार ते दूध? आम्ही शेतकऱ्याचं जे घेतोय ती ऑर्डर सरकारने काय सांगितलं, शेतकऱ्याचं दूध खरेदी करा. कोणत्या परिस्थितीत शेतकऱ्याचं दूध वापस पाठवू नका. अजितदादांनी ऑर्डर काढली. मुसळे साहेब पी होते, त्यांचा माझं बोलणं पण आहे. मुसळे साहेबांचे माझं त्यावेळेस कॉल पण झालेला आहे. यांनी गोवर्धनला काय ऑथॉरिटी दिली शेतकऱ्यांचं दूध परचेस करायची? कात्रज दूध संघ नव्हता का? बरं, कात्रज दिला असेल तर माझं म्हणणं आहे, सरकारी तेव्हा जी ऑर्डर दिली होती ना दादांनी दूध खरेदी करण्याची, ते कोणत्या शेतकऱ्यांचं यांनी दूध खरेदी केलं ते पण दाखवावं. आज हे आम्ही जे स्टॉक एक्स्ट्राचं दूध घातलं ना, पावडर प्लांटवाले पण काय करतील, त्यांनी त्यांनी सांगितलं तुम्ही तुमची पावडर घेऊन जा. आता शेतकऱ्यांकडून दूध घेतले आणि त्याला त्याच्या बदली पावडर देऊ का? आम्ही आमचे टँकर विकले. इथल्या संकलन केंद्रात सांगतो, आज शिवनेरी डेअरी लॉसमध्ये गेली, त्यावेळेस त्यांच्याकडे काय मागणार? माझ्या डोळ्यासमोर परिस्थिती आहे, काय चाललंय मुंबईला, काय चाललंय, दूध घेत नाही, संपत नाही, मुंबईमध्ये एक्सेस झाले. आणि इकडे पावडरवर पावडर चालू आहे. पावडर यांनी मंगल कार्यालय, तेव्हा मंगल कार्यालय ना बंद होते, लग्न होत नव्हती लॉकडाऊनमध्ये. यांनी मंगल कार्यालय भाड्याने घेतले. मंगल कार्यालयामध्ये 50-50 टनाच्या पावडर सगळ्या पावडर प्लांटवाल्यांनी पावडर स्टॉक केली. गोवर्धननी पण केली असणार ना पावडर प्लांट. विचारा ना स्टॉक किती होता त्यांचा. आज मी त्यांचं नाव घेतलं तर माझ्यावर काय गुन्हे टाकतील? मंगल कार्यालय घेऊन यांनी पावडर स्टॉक केली आणि ती नंतर विकली, लॉकडाऊन विकलं. कात्रजचा पावडर प्लांट नाहीये. कात्रजचं का नाही पावडर प्लांट? आहे ना पावडर प्लांट. तिथं व्हायचं का तयार? काय पावडर तयार नव्हती होत. चेअरमन साहेब धन्य आहेत. चेअरमन साहेबांना मी काय बोलू शकत नाही. 1.5 लाख लिटर दूध जर संपत होतं, कात्रजचं फक्त दूध आहे. जाऊ दे, कात्रजचा मुद्दा आपण नंतर घेऊ. पहिले हे जे प्रायव्हेट भस्मसूर आहेत यांचा कार्यक्रम करा. यांनी एवढं दूध घेतलं, 10 रुपयांनी लिटरनी घेतलं आणि तेव्हा ते लॉकडाऊन केलं. शेतकऱ्याचं कोणतं दूध घेतलं? शिवनेरी डेअरी काय शेतकऱ्या दूध घेत नव्हती का? मी काय शेतकऱ्यांना दूध घेत नव्हतं का? आमच्यापर्यंत का नाही पोचल्या गव्हर्नमेंटच्या खरेदीच्या स्कीमा? वरच्याच लोकांनी कशा काय लाटल्या? तुमच्यासारखे संपले. किती डेअरी आहेत जुन्नर तालुक्यात? कोणती डेअरी राहिली सांगा मोठी? जुन्नर तालुक्यात सगळ्यात जास्त मोठी डेअरी होती शिवनेरी, जी शेतकऱ्यांचं दूध, ताजं दूध कलेक्ट करायची, ताजं पॅकिंग करायची आणि ताजं मुंबईला विकायची. तुमचं स्वप्न होतं पावडर प्लांट चालू करा. आमचा जुन्नर तालुक्यासाठी पावडर प्लांट शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी किल्ल्याचं नाव शिवनेरी दिलं होतं. शिवनेरी हा जुन्नर तालुक्यात सगळ्यात मोठा पावडर प्लांट झाला असता, पण ह्या प्रायव्हेट डेअरीच्या मक्तेदारांनी मोठ्या मोठ्या हात असल्यामुळं आम्हाला छाटलं कॉम्पिटिशनच्या ह्याच्यात. कसं तर सरकारी यंत्रणा यांच्या ताब्यात. सांगितलं तुम्हाला दूध खरेदीची ऑर्डर यांना आज लॉकडाऊन यांनी, म्हणजे गोवर्धनला गरज आहे ना दुधाची, ती रेट वाढवणार बरोबर. त्याच्याबरोबर कात्रज 1 रुपये मागं चालणार. गोवर्धनला गरज नाही ना दुधाची, ती रेट डाऊन करणार. तिने डाऊन केलं, तिचं संकलन दुसऱ्या डेअऱ्यांकडे जायला नको म्हणून कात्रज पण डाऊन करणार. का? कारण दोन्ही डेअऱ्या एकाच मालकाच्या हातात ना, फ्लक्च्युएट त्यांनाच करायचा रेट. कात्रज बी माझ्या हातात आणि गोवर्धन पण माझ्या हातात. गोवर्धनला दूध जास्त पुरवायचे. कात्रजचं 1.5 लाख लिटर आहे, मला आता कळलं. दुधाची समजा डिमांड वाढली पावडरची, तर मी रेट वाढवणार. एक्सपोर्टला जर डिमांड, कात्रज पण वाढवणार. का? कारण मग तुम्हाला दूध लोक न घालतात तिकडे घालणार. हां, म्हणजे आम्ही संपलो ना याच्यात बरोबर. आम्ही रेट द्यायला तयार आहे ना आज मुंबईमध्ये. आणि ज्यावेळी डिमांड कमी होईल पावडरची तर हे रेट कमी करणार. एवढा रेट उतरवणार का पार? मग त्यांनी उतरवला रेट तर आम्ही द्यायला तयार आहे ना जास्त.
आम्ही द्यायला तयार आहे त्यावेळेस, पण त्यावेळेस काय करणार, कात्रज पण उतरवणार. म्हणजे आम्ही देऊच शकणार नाही जास्त, कारण आमचे कॉम्प्युटर पण मग रेट कमी करणार. मक्तेदारी सुरू आहे. ते दारी आज शेतकऱ्याला माझं एवढं म्हणणं आहे, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ दूध, आज तिथून मुंबईचं अंतर किती आहे? कोल्हापूर ते मुंबईचं अंतर किती? बरंच किलोमीटर, 500 किलोमीटर. मुंबईचं अंतर किती? कमी आहे. मग कात्रज डेअरी का नाही सक्सेस मुंबईमध्ये? मुंबई असा समुद्र आहे, लाखो करोडो लिटर दूध मुंबईमध्ये संपतं. माझ्यासारखा युवक 70-80 हजार लिटर दूध विकू शकतो, तर कात्रज डेअरी 1.5 लाख लिटर पण काय योग्य पद्धतीने मुंबईत विकू शकत नाही? तुम्ही स्वतःच्या दमावर एवढे 80,000 लिटर, सायकलीवर दूध टाकून केलेलं आहे तयार. 10 लिटर पासून सुरुवात केली. 80,000 लिटर. 80,000 लिटर ट्रेडिंग करत होतो मी. 10,000 लिटर माझा कॅन डिलिव्हरी सप्लाय होता पूर्ण नवी मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाचा. आता ह्या भागामध्ये आता त्यावेळी दूध तर एक्स्ट्रा झालं होतं, पावडर करण्याशिवाय पर्याय नव्हता. शेतकरी नव्हता. लोकांनी काही लोकांनी जे काही संबंधित आहे त्यांनी त्याचा फायदा घेतला, पावडर तयार केली. तीच पावडर काही दिवसानंतर अफाट नफ्याने विकली. ठीक आहे. मला सांगा, आता ही सगळी घटना घडली, आता एक विषय आलाय भेसळीचा. हां, त्याच्यामध्ये विष्णू काकाच्या पुतण्याचं नाव आलंय. त्याच्यामध्ये एक लोढा नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्यावर मी त्यांना हो. गोवर्धनचे परचेस मॅनेजर आहे सोनावणे साहेब, त्यांच्याकडनं मी एकदा नंबर घेतला होता. माझं कसं आहे, माझा व्यवसाय बंद झाल्यापासून मी फक्त ट्रेडिंग करतो. समजा कोणाला दूध लागतंय तर ह्या पार्टीला लागतं, या पार्टीला द्यायचं, यांचा प्लांट आहे, यांना विचारणार साहेब असं असं दूध लागतं, या क्वालिटी तुमच्याकडे आहे का? ते बोलणार येस, काय रेट आहे? त्याच्यावरती 25 ते 50 पैसे ते मला पर टँकरमध्ये कमिशन द्यायचे. दूध खपवण्याच्या मोबदल्यात. पण मी घेणाऱ्या पार्टीला आणि देणाऱ्या पार्टीला इथून मागचा अनुभव दुधातल्या धंद्यामध्ये कोण कधी एका रात्रीत आपली भूमिका चेंज करन. मी चांगल्याच लोकांकडून घ्यायचो, यांना सांगायचो तुम्हाला दूध पटलं, टँकर चेक झाला, सगळी क्वालिटी व्यवस्थित असली तर घ्यायचं. आणि डेअरीवाला सांगितलं होतं, कोणाला? एका डेअरीतनं मी करायला ट्रेडिंग सांगतो ना, 2-3च टँकर गेले त्यांचे, पण ते पुढं काय झालं सांगतो मी तुम्हाला. यांना सांगितलं होतं तुम्हाला क्वालिटी जमली तर घ्या, नाही जमली तर घेऊ नका. मीटिंग फक्त करून दिली यांची. मला काय कमिशन नाही भेटलं का काय नाही भेटलं ना, मी घेतलं काय. 1 टँकर दिला, 2 टँकर दिला, 3रा टँकर दिला माणसाने. तुम्ही म्हणता ना हिंगे, त्यांची एक डेअरी आहे सिद्धार्थ ॲग्रो म्हणून. सिद्धार्थ ॲग्रो? हो. मथुरा होती ना? मथुरा डेअरी बंद झाली 7-8 वर्षापूर्वी, काकांनी सांगितलं ना. म्हणून नंतर कोणती आली डेअरी ही म्हटले? मथुरा डेअरी बंद झाली आणि त्याच जागेवर आता सिद्धार्थ ॲग्रो म्हणून काहीतरी. 1 मिनटं तुम्हाला दाखवतो. तुम्हाला सांगतो, मी असं एकाला कनेक्ट करून दिलं की यांच्याकडून दूध घ्या म्हणून. त्यांनी 1-2 टँकर घेतले, 3ऱ्या टँकरला काय झालं तुम्हाला सांगतो. म्हणजे हे ट्रेडिंग करतायत आणि कुणाला जर दूध वगैरे काय जे आहे कुणाला लागत असेल तर ते संबंधित, समजा मथुरा डेअरी असेल किंवा गोवर्धन डेअरी असेल, यांना सांगतात की हे दूध यांना पाठवायचं, त्या बदल्यात त्यांचं लिटर मागं काहीतरी कमिशन ठरलेलं असतं. परंतु यांनी मथुरा डेअरीला सजेस्ट केलं आणि 2-3 टँकर मथुरावरून यांच्या पार्टीला गेले आणि नंतर काय घडलं ते त्यांच्याकडून ऐकून घेऊ. हे बघा, माझ्या पार्टीने ते टँकर रिजेक्ट केले मुंबईला. का केले रिजेक्ट? कारण दुधात भेसळ होती. ते पनीर फाडायला पनीरवाल्याला पाठवलं तर त्याच्यातनं दाणे निघायला आहे. मग एकदम खराब व्हायला लागलं. म्हणजे पनीर जसं फाटतं तसं नाही, वेगळंच काहीतरी निघलं त्याच्यामध्ये. मग त्या पार्टीने टँकर खराब होतं, भेसळ होती त्याच्यामध्ये. आणि हे कुणाचं दूध? हे बघा ना, डेअरीचं नाव वाचा ना. हे बघा, याच्यामध्ये डेअरीचं नाव असतो सिद्धार्थ ॲग्रो थ्रू प्रोप्रायटर सिद्धार्थ विष्णू हिंगे. कोण आहे ते? विष्णू लिहिले पुढं नाव. ते हे कोण आहे? त्यांच्या मुलाचं काय सिद्धार्थ नाव कोणाचं आहे? विष्णू काका, तुमच्या मुलाचं नाव सिद्धार्थ आहे का? आणि मला ओळखतं का ते पण विचारा काकांना. म्हणजे हे भेसळीचं दूध तुमच्या पार्टीला विकलं यांनी आणि त्याच्यावरती चेक बाउन्सची भेसळीच्या दुधाचे पैसे वसूल करतात हे चेक बाउन्स. आणि याच्यामध्ये हे लावली त्यांनी त्याच्यावर. अगस्ती एंटरप्राइजेस थ्रू प्रोप्रायटर जितू विलास आरोटे ही पार्टी होती का? आरोटे ही मुंबईची पार्टी आहे. ही इमानदार पार्टी, कष्टाने धंदा करणारी, दूध खरेदी विक्री. दूध भाऊ तुम्ही सजेस्ट केलंय, तुमचं नाव तुम्हाला मला मध्ये घेतलं त्यांनी. काय म्हटले ते? की दूध तुम्ही ज्या ठिकाणी सजेस्ट केलं त्या ठिकाणी असं गोष्ट घडतीये. तर मी त्याला सांगितलं, तुम्हाला पहिलं सांगितलं होतं डॉकला दूध चेक करून घेत जा म्हणून. तर त्यांचे नंतर काय आले, 4-5 टँकर भरल्यानंतर एकमेकाचे संबंध झाले. ना काकांनी मला सांगितलं मी त्याला दूध पाठवतोय, ना यांनी सांगितलं की मी दूध पाठवतोय घेतोय. पण जेव्हा यांचे एकमेकात हे झालं, 20/5/2026 हे जे काय ऑर्डर आहे समन्स आहे JMFC कोर्टचे, आणि यांचं असं म्हणणं आहे का बोगस जे दूध आहे, खराब भेसळीचं दूध आहे
या पार्टीला दिलं आणि पार्टीने ते रिफ्यूज केलं म्हणून यांना नोटीस काढली. त्यांचे चेक सिक्युरिटी चेक होते त्यांचे, की आज इथून टँकर पाठवलाय, वन डे पेमेंट असतं, आजचे पैसे उद्या पुढच्या टँकरला दिले जातात. कारण समजा उद्या तुम्ही दूध नाही दिलं, चेक काय याचं नाव चेक ठेवले होते, ठेवले होते, सिक्युरिटी म्हणून ठेवले होते. त्याचा गैरवापर केला. त्याचा गैरवापर कसा केला, चुकीचं दूध पाठवून त्याच्यावर केस टाकली आज. आणि ही डेअरी चालवतात विष्णू इंगे मुलाच्या नावाने. मुलाला मी बघितलं नाही, मी या डेअरीत मी काकांबरोबर 2-3दा भेटलेलो आहे. आणि अजून दुसरा विषय, ह्या डेअरीत काकांना म्हणजे विष्णू इंगेंना भेटलात? हो, कसं भेटलात? समोरासमोर फोन करून. ते काय करतात तिथं? भेटतात ना, कोणाची काय असली रिक्वायरमेंट तिथे येतात. तूप बनवलं जातं, मोठ्या प्रमाणात बटर बनवलं जातं तिथं. काय नाव आहे मला परत वाचू द्या. सिद्धार्थ ॲग्रो म्हणून ही काकांची ही कंपनीमध्ये ते भेटतात, तूप बनवतात. मला कसं कळालं सिद्धार्थ ॲग्रो नाव झाले, कारण त्यांचं पेमेंट त्या मुंबईच्या पार्टीचं त्या अकाउंटला जायचं आणि त्या कंपनीने पाठवलेली नोटीस आहे. विष्णू काकांनी नाही पाठवली, त्या कंपनीने सिद्धार्थ पाठवली. ॲग्रो पण ती हे आहे ना, मुलाची. मुलाचं नाव आहे ना याच्यामध्ये, सिद्धार्थ विष्णू इंगे, सिद्धार्थ विष्णू. प्रोप्रायटर. हा, तिथं काय काय बनतं त्या डेअरीमध्ये? बटर बनतं, तूप बनतं, भरपूर काय काय बनतं, पनीर बनतं. अच्छा, कुठे आहे ही डेअरी? तिथं गोवर्धनच्या पुढं पेटला, ते भीमाशंकर औद्योगिक वसाहत आहे तिथं. अच्छा अच्छा, मग ते तर म्हणून दे माझी कोणती डेअरी नाही. आता मला तर माहीत नाही साहेब, बघा याच्यावरती काय लिहिलं, सिद्धार्थ विष्णू इंगे, प्रोप्रायटर सिद्धार्थ ॲग्रो, काकांची ही डेअरी आहे. मग हे सगळं झालं, त्याला आता नोटीस पण काढली वाटतं, चेक हे करून. हा, म्हणजे चुकीचं दूध पाठवायचं तर पाठवायचं. तुमचा थेट आरोप आहे ते दूध भेसळीचं होतं. ह्या रिजेक्ट झालं तेव्हा त्या पनीरवाल्याचा पण मला फोन आलता, साहब वो जीतू सेठ बोल रहे आपके पहचान से दूध भेजा है करके. बोला मेरे पहचान से नहीं. अगोदरचे टँकर पाठवले ते कसे होते? मी एकच टँकर देतो पण त्यांना मध्यस्थी होतो. नंतर हे दोघं पण डायरेक्ट झाले. कमिशन कटाप कटाप एक डाव रुपया केला. कमी. डाव केला उलटा डाव अजून झाला. मग दुसऱ्याबरोबर डाव करणार तर तुमचा पण डावच होणार ना. आज तो पण बोलला, म्हणजे ज्याने दूध घेतलं त्यांनी पण बायपास जर करून मला 50 पैशासाठी बायपास करून घेतलं तर त्याचं असं आहे, मारी सहकार आणि खाजगी सगळं एकच माणूस कठपुतलीचा खेळ हँडल करतो. अहो यांच्यामुळं बाकीचे आज जुन्नर तालुक्यात डेऱ्या नाही झाल्या, मोठ्या डेऱ्या होऊन झाल्या. आता कोण असा डायरेक्ट आरोप करू शकत नाही ना यांनी संपवलं. यांची पद्धत आहे संपवायची, सिस्टम. बँका यांच्या, डेऱ्या यांच्या, कर्ज यांनीच द्यायचं. समजा मला कलेक्शन सेंटर टाकायचं आहे ना, तर मला बँकेतनं त्यांच्याच कर्ज भेटणार. मग त्यांचंच कर्ज घेतल्यामुळं मी त्यांना दूध घालणार ना, प्रायव्हेट नाही विकणार. आणि जे प्रायव्हेट विकत होते ते जाऊन बघा तुम्ही, कोणती जुन्नर तालुक्यात कोणता असा मोठा प्लांट आहे जो आज 50,000 लिटर दूध गोळा करतोय. मला सांगा, आपण एका व्यक्तीचं नाव घेतलं संदीप लोढाचं, आणि तुम्ही असं म्हटले की गोवर्धन मधला कोणतरी कर्मचाऱ्यांनी का अधिकाऱ्याने तुम्हाला नंबर दिला होता. काय होता विषय तो? कोणत्या अधिकाऱ्याने याचा नंबर दिला, कधी दिला? मला ॲक्च्युली गुजरातला काय आलं, एक प्रोसेसिंग प्लांट मी बसवला तेव्हा त्याच्यामध्ये ग्लायकॉल वगैरे केमिकल, इंडस्ट्रियल केमिकल कशा नवीन जेव्हा आपण प्लांट बसवतो त्याच्यामध्ये वॉशिंग क्लिनिंगसाठी जे केमिकल लागतं तो हे संदीप लोढा प्रोव्हाइड करायचा. SMP स्कीम मिल्क पावडर असेल गोवर्धनची, ते हे प्रोव्हाइड करायचा, म्हणून माझा संपर्क झाला. बाकी हे कुणाला पुरवठा करायचा मला नाही माहिती. हे ट्रेडर होते, यांची कंपनी कसली ट्रेडिंग करायची. समजा दूध प्लांट धुण्यासाठी जे मटेरियल लागतं, जसं डिटर्जंट वगैरे बोलले, हे डिटर्जंट कॅन्ड घासायला मटेरियल लागतं, किंवा प्लांट वॉश CIP करण्यासाठी जे मटेरियल लागतं, कॉस्टिक सोडा लागतो, किंवा केमिकल इंडस्ट्रियल मटेरियल जे डेअरी सेक्टरमध्ये वापरले जातात कोणत्या ना कोणत्या कामात. त्याचा केमिकल पुरवण्याचा व्यवसाय, केमिकल, SMP. ओळख झाल्यावर काय तुम्हाला निदर्शन? नाही, निदर्शन काय नाही. माझा विषय, गोवर्धनचे परचेस मॅनेजर आहेत, त्यांनी मला नंबर दिला होता माझी, असं ते मला सांगतात, म्हणून त्यांचा संपर्क होता. तुम्ही जो फोटो टाकला ना, हां बघितलं ना संबंध, वळसे पाटलांसोबत त्यांचा हां, ते मी असं सर्च ते न्यूजला बघलं, संदीप लोढा, मग मला आठवलं, अरे हा यांचा, माझा काय यांचा संबंध नाही, खरेदी विक्री 1 रुपया घेतला नाही. आहे का तुमच्या, दिसतोय का? हां दिसतोय, पण मी असं सेव्ह करून ठेवला होता संदीप लोढा म्हणून. SMP म्हणून का सेव्ह केला? स्कीम मिल्क पावडर सप्लाय करायची म्हणूनच मला आला होता. कशाला वापरता SMP? स्कीम मिल्क पावडर अनेक ठिकाणी वापरतात. स्कीम मिल्क पावडर बनवतात कशासाठी ते विचारा तुम्ही. कशासाठी बनवतात तुम्ही सांगा. भेसळीसाठी करतात असं आम्हाला कळलं. भेसळीची पावडर ती वेगळी पावडर. स्कीम मिल्क पावडर ही काय केली जाते, दुधातनं क्रीम काढली जाते. पूर्ण क्रीम काढल्यानंतर क्रीमचं तूप किंवा बटर बनवलं जातं पुढचं प्रोडक्ट. आणि जे 0 फॅटचं दूध राहिलं आहे, एक तर ते पनीर बनवायला जातं किंवा त्याची पावडर
बनवतात आणि ती पावडर वेगवेगळ्या ठिकाणी डेअरीवाल्यांना एक्सपोर्ट केली जाते. कधी? हां, आता तुम्हाला सांगतो वापर तिचा. जसं दिलीप वळसे पाटील साहेबांनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्राचा कायदा वेगळा आहे FDA चा आणि सेंट्रलचा वेगळा आहे. बरोबर. महाराष्ट्र कायदा काय सांगतं की तुम्ही 8-3 आणि 3-3 याच्या खाली काय 3-2 3-2 आणि 8-3 याच्या खालचं दूध स्वीकारायचं नाही. सेंट्रलचा कायदा काय सांगतो की शेतकऱ्याचं जसं असेल तसं दूध स्वीकारायचं. ही अर्धवट माहिती साहेबांनी दिली. अर्धवट इथपर्यंतच दिली ना, याच्या पुढची नाही दिली असं माझं. इथपर्यंत दिली म्हणजे अर्धवट. कसं झालं ते सांगतो मला. स्वीकारायचा विषय हा सत्य माहिती पूर्ण बरोबर आहे, फक्त त्याच्या पुढं थोडासा विषय राहिला. इथपर्यंत दिले हे सत्य आहे, पूर्ण आहे, सगळं योग्य आहे. पण सेंट्रलच्या कायद्याचं ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांच्याकडे वेगळे अजून काही प्रोडक्ट बनवायचे लायसन आहे. मग हे दूध जरी कमी क्वालिटीचं असलं तरी ते बाय प्रोडक्टमध्ये वापरण्यासाठी दिलेलं आहे. तुम्हाला थेट ग्राहकाला विकायला दिलं आहे का? नाही. महाराष्ट्र शासनाचं म्हणणं काय आहे, तुम्ही ग्राहकापर्यंत विकायचा जो कायदा आहे 3-5, 8-5, 5 राईस दूध असेल तर किंवा जे काय आहे त्याच्या खालचं नाही विकायचं. मग अथर्व डेअरीला जो टँकर पकडला शिंगव्याला तो निकृष्ट दर्जाचा होता, क्वालिटी कमी होता म्हणून फेकून दिला. तर तिथे प्रोविलॅक कंपनीचं पॅकिंग होतं आहे दुधाचं. मी त्यांना फोन केला प्रोविलॅक कंपनीला, साहेब तुमच्या इथं काय असं घटना घडली? ते बोलले नाही आमचा काही संबंध नाही आहे. तो अथर्व डेअरीचा टँकर जो फेकून दिला आहे तो चालला होता पनवेलला. ओमकार गावडे म्हणून एक अथर्व ट्रेडर आहे, मिल्क ट्रेडर म्हणून, त्याला चालला होता. मग मला कळालं, लक्षात आलं, अच्छा मग त्या दुधात भेसळ नव्हती पण ते निकृष्ट दर्जाचं होतं म्हणून कमी प्रतीचं दूध कमी प्रतीचं ते आज थोडी विकतात. मग त्यांनी त्यांचं नाव घेतलं, मला कळालं ना. ज्याला टँकर जातोय तो काय प्रतीचं दूध विकतो हे मला मुंबईत माहिती आहे ना. मुंबईत मला प्रत्येक सप्लायर माहिती आहे. आता एक असं म्हटलं जातं आहे, म्हणजे आपण थेट नाव घेऊया, तर बऱ्याच लोकांचा अप्रत्यक्ष आरोप आहे गोवर्धन डेअरीवर. आणि गोवर्धन डेअरीमध्येच हे सगळं चालतं किंवा काही ना काही वेगवेगळ्या क्लुप्त्या वैज्ञानिक सगळं असून सायंटिस्ट तिथं ते काहीतरी करतात असं लोकांचा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं? आपल्या इथं डेअरी सेक्टरमधले किती नॉलेज असणारी माणसं किती आहेत आणि त्यांचं मूळ कुठे हे बघा. आज तुम्ही जेवढे पिरसाई वगैरे ह्या इकडे तिकडे डेऱ्यांवरती जेवढ्या डेऱ्यांवरती एटूचा मुद्दा घेऊ आपण पुढं, तो तर लय मोठा आहे जो विषय चालला आहे. ह्या लोकांचं जर तुम्ही बॅकग्राऊंड केलं तर 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष जुने जावा तुम्ही जिथं त्यांच्या मागची हिस्ट्री काढा. हे सगळे गोवर्धनची पिलावळे कामाला, हे सगळे गोवर्धनला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून गोवर्धनशीच निगडीत भेटणार तुम्हाला. कारण डेअरी टेक्नॉलॉजी त्यांनी म्हणजे सगळ्या भारी मशनी कोणत्या कशा काय ते सगळं तिथूनच सुरुवात आहे ना. आज मला जरी इथं प्लांट बसवायचं तरी BMC वाला तिथं, मेंटेनन्सवाला तिथं, गोवर्धन हे मूळ आहे, हेड आहे. यांना दूध लागत असताना म्हणून ते मुंबईत नाही ना सेल वाढवत. म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान करायचं, इथं स्वस्त दूध विकायचं. साहेब मी आज तुम्हाला सांगतो, आज काय रेट आहे मुंबईला? 3-5, 8-5 पोच. हा 50 रुपये ना होलसेलला. मला कळलं गोवर्धनवाले यांचं महिनाभर बिल पण देत नाही. अरे लॉकडाऊनमध्ये साहेब तुम्ही लॉकडाऊन नंतर जायचं ना, शिरूर पासून एवढे लांब लोक पैसे आजपर्यंत गोवर्धनची आउटस्टँडिंग शेतकऱ्यांना का देत नाही तुम्हाला सांगतो. जर एखाद्याला पैसे दिले तो यांना कंटाळलेला नाही एवढे दिवस झाले साहेब. तो जाईन निघून दुसऱ्याला दूध घालन. हा मी तेच म्हणतोय, कात्रच का नाही दुसरं दूध डेअरीला दूध घालत? साहेब यांना दूध पाहिजे रॉ मटेरियल, म्हणजे कोणतेही भेसळ करण्यासाठी. किंवा मी म्हणतो तुम्ही जसं सांगितलं भेसळ करायला, पण तुम्हाला एक सांगतो भेसळ करायला काय लागणार? केमिकल मटेरियल तर कोण पुरवते तुम्हाला कळालंय? हो तेच पिल्लावर पुरव. बरोबर. आणि 25% ओरिजिनल दूध लागणार ना साहेब. 100% दूध बनवू शकत नाही बनवू तर पाहिजे. मग ते 25% लागण्यासाठी हे काही करणार ना. ,25% दूध आहे ते जाऊनच द्यायचं नाही जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातलं बाहेर. किंवा प्रायव्हेट डेअऱ्या मोठ्या व्हायला लागल्या, इथून डायरेक्ट मुंबईला विकायला लागला का त्यांचा रेट. आता आपण काल पाहिलं, मी पीर साई नावाच्या डेअरीला गेलो, पीर साहेबला गेलो. पण ही सगळी ही जी लोक होती, तीन कोणतरी एक शिंदे म्हणून एक अजून वेगळा काहीतरी नाव आहे, म्हणजे दोघं तिघं पार्टनर आहे. तुम्हाला नाव पण आठवत असेल त्यांची? हा शिंदे आणि एक थोरात आहे. थोरात साहेबांचा सकाळी फोन आला होता, मला झाला होता फोन त्यांचा. अच्छा, कशासाठी? असंच न्यूज बघितली तुमची म्हणून फोन केला त्यांना. मग काय म्हणले का? म्हणले ते भरपूर काय म्हणायचं ते म्हणले, जाऊ दे आता काय आहे. पत्रकारांबद्दल काय बोलले? पत्रकार नाही, मी विचारलं साहेब तुम्ही चालले होते म्हणून.
पत्रकार नाही, त्यांना नाही माहिती अजून काय नाही, हे नाही ते नाही, आमचं नाही ते नाही, म्हणजे धडकाधडकी त्याच्यात काही इंटरेस्ट घेऊ नका, त्याच्यावर लक्ष देऊ नका. मी म्हटलं साहेब मी नाही लक्ष देणार तर कोण देणार, मला तर सगळंच माहिती आहे. काय हे पण तसलेच A2चा मुद्दा घेतला ना तुम्ही. A2 म्हणजे काय? गावठी गाईचं दूध. कसं काय? A2 काय? गावठी गिर गाईचं दूध आपण समजतो सर्वसामान्य व्यक्ती. A2 हे दुधात भेटत असणारं प्रोटीन आहे. प्रोटीनचा प्रकार आहे A2. दुधात चेक केल्यानंतर जे A2 भेटतं हे देशी गाईच्या व म्हशीच्या दुधात भेटतं. आणि जर्सी गाईचं जो दुधाचं प्रोटीन तुम्ही चेक केलं तर त्याच्यामध्ये A1 प्रोटीन भेटतं. हा A2चा जो स्कॅम आहे, स्कॅम हा भेसळीपेक्षा लय मोठा आहे. मला तीच जाणीव झाली सगळी जेव्हा मी फिरलो ना, मला तीच जाणीव झाली. भेसळीचे तरी काही लिमिटेड लोकच करत होते, कारण त्यांना वरतून वरदा असतो होता म्हणून करत होते. बाकीच्यांनी केलीच नाही, कोणी भेसळ करून दिलीच नसती. यांच्यावर रेट झाले असते, बाकीच्यांनी केली असती तर. यांच्यावर नाही होती, यांच्यावर वरदा असते. त्याच्यापेक्षा तुम्ही जर एक स्कॅम, भेसळ म्हणण्यापेक्षा एक स्कॅम म्हणू शकता. हा A2चा जो एवढ्या मोठ्या प्रमाणात स्कॅम चालला आहे, याला बळी कोण पडतं? मुंबई पुण्यातली लोक, ज्यांना शुद्ध पाहिजे आणि शुद्धतेसाठी कितीही पैसे मोजायला तयार आहेत, असल्यांना यांनी टार्गेट केलं. 35-40 रुपयांनी दूध घ्यायचं, गिरगायचं, पाश्चराईज करायचं, अनब्रँडेड पिशवीत छापायचं. ब्रँडेड पण छापले यांनी, डेअरिंग केल्या. नंतर लय डेअरिंग केला. किती दूध जायचं सगळा आकडा देतो तुम्हाला. प्लेन पाऊच म्हणजे कसं, त्या दुधावर फक्त तारीख, काहीतरी ब्रँडचं नाव नाही, ब्रँडचं नाव नाही, काय नाही, सफेद पिशवी, त्याच्यावर फक्त तारीख छापून येणार, कधी पॅक झाले. याचा धंदा होता. कमीत कमी टोटल 70,000 लिटर, 60 ते 70,000 लिटर फक्त आणि फक्त आंबेगाव तालुक्यातनं मुंबईला जायचं A2च्या नावाखाली. दररोज 70,000 लिटर. 65 ते 70,000 लिटर देशी गाईचं दूध मंचरमध्ये आलं. कुठून आलं? 35 रुपयाला घ्यायचं, 90 रुपयाला विकायचं. हा, येस, 90 गाईचं दूध. गिर गाईचं सांगायचं. हे प्लेन पाऊच किंवा बाकीच्या लोकांनी A2च्या परत मोठमोठ्या कंपन्याच्या इन्व्हॉल्व आहेत. यांचं काय घेता? मोठमोठ्या कंपन्याच्या A2च्या नावाखाली 10,000 लिटर दूध मुंबईला विकतात. ते त्यांनी सांगावं मला 10,000 लिटर दूध गोळा करायला किती दिवस लागले आणि किती गाया लागल्या तुम्हाला, किती गाय, कोणती गाय किती लिटर दूध देते, कोणत्या गोठ्यावरून तुमचं दूध येतं आणि किती गाय आहे तुमच्या. 10,000 लिटर देशी गायचं दूध काढायला ते काय जर्सी गाय आहेत का? 7-8 लिटरचा दूध वर गाय देत नाही. यांच्याकडे 10,000 लिटर दूध विकतात हे A2च्या नावाने. वरद असते. स्कॅम, A2च्या नावावर स्कॅम. राजू तांबडेकडे गेलो मी, पिरसाई डेअरी. त्याच्या 4 वर्षापूर्वी काय होतं त्याच्याकडे? 4 वर्षापूर्वी त्याकडे गोवर्धन मध्ये एक तो कामगार होता असं कळलं. आज काय कोट्यवधी रुपयाची स्ट्रीट दिसते. 20 रुपये लिटरला दारा. किती? तिथून कमीत कमी 5 ते 7,000 लिटर. 7 किती जायचं मला नाही माहिती आकडा, तुम्हाला कळाला असेल त्यावेळेस रेडिओच्या. तुम्हाला सांगितलं का 15 ते 20,000 लिटर दूध जायचं. हे 70 मधले 20,000 आलं का तुम्हाला? 70 कुठून जायचं नाही, एका डेअरीचं नाव सांगतो. एवढं पण कळलं, दूध घ्यायचं कमी जायचं जास्त. कसं काय जायचं? भेसळ. आता तुम्ही भेसळ देशी म्हणजे जर्सीचं गिर पण यांना आजपर्यंत कमिशन भेटत होतं संकलना मागं 2 ते 3 रुपये लिटरला. त्यांना देशी गाईच्या नावाखाली विकून भेटायला लागले 15 ते 20 रुपये. त्याच्यानी पण पोट नसन भरलं मग मायामध्ये. तुम्ही सांगताय तर 20 रुपये लिटरला, तर तुम्ही म्हणता 15,000 लिटर दूध. 15,000 लिटर गुणिले 20 किती झाले? 3 लाख रुपये झाले साहेब दिवसाला. महिन्याला किती झाले? 90 लाख. 1 वर्षाला किती झाले? 5 वर्षात डेअरी एवढ्या कशा काय मोठ्या झाल्या? मी विचार करतोय. मी 18 रुपये लिटर असल्यापासून ह्या दुधाच्या धंद्यात माझा बॅकग्राऊंड 0 आहे. माझ्या खानदानातनं कोणच दुधाच्या धंद्यात नाही. मी सायकलीवर दूध टाकून ह्या क्षेत्रात आलो 18-19 रुपये लिटरपासून. आणि मी आज इथं एवढं, मला एवढं कळलं, हा जो तांबडे आहे राजू तांबडे, ह्याचं जरी पीरसाई आहे ना, अगोदर पीरसाई म्हणून हे तिघं होते. हे तिघं एकत्र होते. मग जास्त पैसा जेव्हा येतो माणसाकडं, जास्त पैसा येतो त्यावेळेस तो मती घेऊन येतो काहीतरी. मग त्यांचं नाही जमलं, ते साईडला झाले. साहेब 90 लाख रुपये महिन्याला, वर्षाची किंमत किती झाली? 4 वर्षाचे पैसे किती झाले? त्यांचे किती झाले? यांचे किती झाले? यांचा आधी काय होतं? त्यांचं आधी काय होतं? जेवढे लोक गिरगाईच्या नावाने आज पॅकिंग करून देत आहेत. बांगर साहेबांशी मला सकाळी बोलणं झालं, साहेब तुम्ही पण या लोकांच्या याच्यात आले का? तर बांगर साहेब बोलले मी याच्यात नाही आहे बिलकुल. म्हणजे अक्षरा डेअरी
सकाळी बोलणं झालं 29 मिनटं माझ्या त्यांच्याशी. ओके. हां साहेब म्हणलं यांच्या सगळ्यांच्या न्यूज आल्या, तुम्ही त्याच्यात आहेत का? ते बोलले मुळे साहेब तुम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही आजपर्यंत यांना दूध दिलं पण प्लेन पाऊचमध्ये दिलं. आम्ही प्लेन पाऊचमध्ये पॅकिंग करून दिलं. विकणारी समोरची पार्टी होती, आम्ही स्वतःहून गिर गायच्या नावाने विकलं नाही, आम्ही दुसऱ्यांना पॅकिंग करून जरी दिलं असं. पापच आहे नाही. आता बघू ना ते कसं आहे साहेब. आता आपण बोललो तर तोंड दिसणार काय, आपण बोललो तर आपलं तोंड दिसतंय. दुसरा विषय इथला अथर्वला कोणत्या A2चे पॅकिंग होते ते बघितलं का तुम्ही? साहेब 70,000 लिटर. तुम्ही सांगा हा आकडा किती झाले. यांचं FDA नका लावू साहेब, ED लावा, माझी ही मागणी आहे. ईडी लावली पाहिजे. अहो, एवढे पैसे हजारो करोड तुम्ही आत किती काय सांगाय तुम्हाला. FDA नंतर लावा, आधी हे पैसे जर तुम्ही दुधातूनच कमवलेत हे सिद्ध करा. एवढं दूध आलं लिटरला आम्ही 2 रुपये कमवले आणि त्या 2 रुपयाने आमचे हजारो करोड झाले. असं काय आहे का सूत्र तुम्हाला दिसतंय का? शेतकरी तर एवढं 20-20 गाय आहेत, 30-30 गाय आहेत, तर ते हां त्यांना तर काही जमत नाही. एवढे शेतकरी आहे, युवक आहे तुमच्यासारखे. मग प्रामाणिकपणा करायचा का कसं करायचं? मग तुमच्यासारख्या लोकांनी ज्यांना खऱ्या अर्थानं दुधामध्ये यायचंय, काही इंजिनियर झालेले दुधाच्या याच्यात येतात, त्यांनी काय 4 करायचं? वर्ष झाले मी दूध व्यवसाय पूर्ण सोडून आहे. देशी गायची हे करतोय मी, फक्त देशी गायांची सेवा करतोय. गुजरातला होतो, चांगल्या प्रोजेक्टवरती गिर गायांचं काम कसं करता येईल, पंचगव्य वगैरे त्याच्यावर काम करतोय 4 वर्ष. यांच्यात बिलकुल नाही. पण जसे तुमच्या बातम्या बघितल्या मला नाही राहवलं. ही सत्य गोष्ट मला पहिली पण माहीत होती. मी उघड करायचा प्रयत्न पण केला होता. माझ्यावरती पोलीस स्टेशन दबाव हे ते भरपूर मानसिक ताण दिला. कौटुंबिक माझ्या भरपूर गोष्टी झाल्या. नाही बोलत त्याच्यावरती आता याचा जास्त. आका कोण? साहेब आंबेगाव तालुक्यात का जुन्नर तालुक्यात? आंबेगाव जुन्नर तालुक्यातला कोणत्याच नेत्याने कधीच चुकीच्या माणसाला, चुकीच्या भेसळखोराला पाठीशी घातलं नाही. हे मी माझं भाग्य समजतो की आमच्या जुन्नर तालुक्यात असे नेते नाही कमीत कमी. मला कळलं विष्णू हिंगेंची जी काय त्या मुलाच्या नावाने हे आहे ते 90 रुपयाला 1 किलो बटर विकतायत असं मला कळलं. खरं आहे हे? हा बटर आहे ना, 90 रुपये किलोनी? हो आहे बटर, मार्केटमध्ये विकलं जातं. ते सेंट्रलचं लायसन नाही का, तो विषय सेंट्रलचा लायसनवाला चीज ॲनालॉगचं लायसन आहे ते. 110 की 120 रुपये त्याची किंमत आहे. मी तर मग आरोप केला की तुमच्या पार्टीला नकली दूध पुरवलं, त्याचं पनीरच तयार झालं नाही, पण तुम्ही त्यांच्याशी वाद नाही घातला? हे काय सकाळी फोन केला होता गिरासेलला. कोणाला? गिरासे म्हणून मॅनेजर आहे, विष्णू काकांचा मॅनेजर आहे. हा. हे बघा त्याला मी सकाळी दुपारी 12 वाजता माझं बोलणं झालं तर तो नंबर तुम्ही मथुरा नावाने सेव्ह केलाय पुढे? हो मथुरा नावानेच केलाय. म्हणजे बघा, कारण हे सिद्धार्थ नाव हे माहीतच नाही केलं लोकांना मथुरा डेअरी म्हणूनच माहिती आहे, म्हणून लोक आरोप करतायत मथुरावर. आणि हे म्हणतात मथुरा माझी नाही, दाखवा माझी डॉक्युमेंट, दाखवा माझी ट्रान्झॅक्शन. आयडिया आहे आणि ऍक्च्युली आहे दुसरंच नावाने. तेच लोकांना माहित नाही. मग संभ्रम तयार करायचा. मथुरा बंद झाली, पण हे दूध येत बंद झाली, मग हे बाहेर निघले का? यांना दूध येतं कुठून? मग हे कात्रजला विकतात, मग मथुराला दूध कुठून येतं? बघा ना कलेक्शन सेंटर किती आहेत, कुठून दूध येतं मला नाही साहेब, एवढं डीप नाही माहिती मला. मी 4 वर्ष झाले व्यवसायात नाहीये. पण तुम्ही फोन कशाला केला होता त्यांना, मॅनेजरला? ते तुम्ही त्या माणसाला नोटीस का पाठवली? ते दूध खराब होतं तर त्याने शिवीगाळ केली मला. तुम्हाला? हा आता रेकॉर्ड केलाय कॉल? रेकॉर्ड नाही झाला साहेब. कधीचा हा विषय हा? आजचा 12:01:03 त्याला गिरासेला मी फोन केला. त्या मुंबईच्या पार्टीला तुम्ही नोटीस कशा संदर्भात पाठवली बा? पैसे बाकी तर आपला त्यांनी जेव्हा असा विषय झाला तेव्हा मला मध्यस्थी घेतलं, साहेब असं झालं. तर मी त्यांना सांगितलं साहेब दूध चुकीचं रिटर्न पाठवून दिलं होतं दूध तुमचं. तो टँकर रिटर्न पाठवलेला आहे त्यांना, तो तिथं नाही घेतला, रिटर्न दिलंय? हा रिटर्न पाठवलेला आहे. आणि त्याचे ते लोक काय करतात आता, सिक्युरिटी म्हणून जे चेक ठेवले होते त्याचा गैरवापर करून त्याला 138ची नोटीस पाठवलेली आहे. विचारणा केली तर तुम्हाला शिवीगाळ झाली? शिवीगाळ केली आणि मला म्हणला मी 2 महिने काम सोडलेलं आहे आणि हा पहिला त्या पार्टीशी पेमेंटसाठी असं भांडायचा आणि बोलायचा मी काकाचा नातेवाईक आहे, आणि आता म्हणतो मी डेअरी सोडून दिली 2 महिने झाले, माझा काही संबंध नाही, आणि मला फोन केला तर शिवाय द्यायला लागला. हे दूध बरंच खोल दिसतंय भेसळीचं. साहेब भरपूर मोठे आहे. आता आपण किती वर्षांची घाण साफ करणार? माझं म्हणणं काय माहिती आहे का, इथून मागचं जे झालं आहे त्याच्यावरती FDA तुकाराम मुंडे साहेब देवाच्या रूपाने आलेले आहेत, ते सगळ्यांचं बघून घेतील. पण इथून पुढं काय करायचं याच्यावरती तुम्ही विचार करा. तपास जर पाहिला झालाच पाहिजे. मागचा मी म्हणतो 13 आरोपी फरार आहेत, काहीच तपास होत नाही. FDA नाही तपास कर, आणि यांना भरपूर लोकांना ढिलं करण्यात आलेलं आहे. आता माझं काय म्हणणं आहे, 13 फरार आहेत पण हाय यांच्यातल्यांना कसं काय जामीन देतो तुम्ही? कशाला देता? कोणाचा हात आहे त्यांच्यावर?
मला सांगा, लोढा नावाचा त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, तो सगळं हे केमिकलचा प्रोड्युसर आहे, म्हणजे डिस्ट्रीब्यूट सप्लायर म्हणजे त्यांचं इंडस्ट्रियल केमिकल सप्लाय करण्याचं त्यांच्याकडे लायसन आहे असं मला वाटतं. आणि विष्णू आहे का नाही माहीत नाही, पण तो विकायचा. इंडस्ट्रियल केमिकल जे डेअरीसाठी ग्लायकॉल लागतं ना, ग्लायकॉल चिलरमध्ये टाकायला केमिकल लागतो, गॅस, हे सगळे आता मटेरियल. ते काय घेतात सर, का ते म्हणतात की हे सगळं काय भांडी घासण्यासाठी किंवा क्लिनिंगसाठीच आहे, त्याचा दूध भेसळीचा काय संबंध आहे, असं त्यांचं बाजू घेतात ते. नाही, त्याच्या आडखाली त्यांनी काय काय केलं असेल ते बघतील ना. एफडी काय येड आहे का, त्यांना काय कळत नाही का? दूध घासायला, प्लांट धुवायला, मी पण माझ्याकडे पण नंबर त्यांचा काय आहे, एका प्लांटला मला ते साफ करण्याचं मटेरियल पाहिजे होतं, कॉस्टिक वगैरे, त्यासाठी एवढी मी पण यांचा शिकार झालेलो आहे एका टायमाला. काही लोकांचा दूध मागवलं आणि मला कळालं भेसळ हा प्रकार मला कधी कळाला साहेब आयुष्यात, 50,000 लिटर दूध क्रॉस केल्यानंतर विक्री. मग मला कळालं की चुकीचं पण काहीतरी याच्यात असतं. आता तुम्ही 10 लोकांकडून घेतलं, 8 दिवस चांगलं दिलं, नंतर भेसळ सुरू झाली. मला कळालं ना, मग मी हे ट्रॅक काढत याच्या मुळापर्यंत गेलो. ही भेसळ नेमका, कारण उद्या आपल्याला नको. तुमच्याकडे एक अशी माहिती आहे का याच्यामध्ये कोण कोण भेसळ करत होतं, कुणाकुणाचे आधार कार्ड, कर्मचारी कोणाकडे काय फॉर्म्युला आहे, हे सुद्धा तुमच्याकडे माहिती आहे असं मला कळलं. साहेब कसं आहे, माहिती भरपूर आहे माझ्याकडं, द्यायची पण भरपूर इच्छा ठेवतो, पण जोपर्यंत यांची जी हुकुमशाही कमी होत नाही ना, तोपर्यंत माझ्यासारखे हजारो लोक आहेत समोर येणार नाही. बघतायत ना, मार्केट बघतायत ना समोर, म्हणजे त्यांचं सगळं असून, म्हणजे ज्यांना पकडले त्यांना सुद्धा काहीतरी जामीन झाला. मी वळसे पाटील जामीन नाही झाला वाटतं, काही अटकपूर्वसाठी गेलेत, झाला असेल तरी मला माहीत नाही. वळसे पाटलांचं बोलण्यातून असं झालं की ह्या गोष्टीचं काय होणार आहे ते मला पण माहिती आहे, ज्यावेळी होईल तेव्हा मी. साहेबांची उत्तरं मला असं हसायला येत होती साहेब. म्हणजे का, म्हणजे एवढं अज्ञान माणूस नसतो. एक तर तो सोंग झोपलेल्या माणसाला उठवू शकतो, झोपायचं ज्यांनी ढोंग केले त्याला उठू शकत नाही. जर साहेबांनी ठरवलंच आहे यांच्याकडे कानाडोळा करायचा, तर आता साहेबांपुढं कोण चालणार सांगा ना. पॉवर एवढी आहे, पोलीस स्टेशन कोण कंप्लेंट घेत नाही. अहो साहेब, सांगण्याच्या पलीकडे नेत्यांचे फोन आल्यावरती कोणताही हे ग्रामपंचायत, हे नारायणगाव असू, मंचर असू, हे पोलीस स्टेशन कंप्लेंट. मला सांगा, आता ठीक आहे सगळं झालंय ते ठीक आहे, काय दहशतीचा विषय असेल, लय दहशत. परंतु हे जे भेसळचं दूध आहे, हे समजा मोठ्या डेअऱ्या, समजा आपण नाव घेतोय मगाच्या डेअरीचं, हे घेऊन करतं काय? भेसळीचं दूध घेऊन करायचं काय? सुट्टं दूध इकडे शहरामध्ये वगैरे देणं ठीक आहे. शहरामध्ये सुट्टं दूध दिल्यावर दूध जर माणसाने घरी उकळवलं होतं बेसळीचं दूध, ते आज ना उद्या डाऊट येणारच येणार. हे लोक त्याचे वेगवेगळे पदार्थ, क्रीम बनवतात, बटर बनवतात, 100 रुपयांनी, 110 रुपयांनी. भेसळी दुधापासून हे बनतं. तूप बनवायला काय बेसळ कशी करतात, काय टाकतात बेसळमध्ये, तुम्हाला काय काय आढळलं? पामोलीन तेल टाकतात, डालडा टाकतात. तेल टाकलं, डाळडा टाकला, या 2 गोष्टी डिटेक्ट नाव व्हाव्या म्हणून काही केमिकल टाकलं, जे यांना नाही म्हणून. माहिती, कळू नये म्हणून, वास येऊ नये. वास येऊ नये. पाम ऑइल काय करणार, तुमचं फॅट कंटेंट मेंटेन करणार. फॅट जी आहे दुधात ती मेंटेन करणार ना. तेल काय आहे, फॅट आहे, फॅटचे पर्सेंटेज मेंटेन करणार. परत अजून काही पदार्थ टाकून ते RM सेट करणार, त्याचं परत आम्लता, टेस्ट, ॲसिडिटी, हे सगळ्या गोष्टी चेक ते लेवलला आणणार. मग साध्या माणसाने, गरिबांनी चेक केलं का साध्या डेअरीमध्ये, ते नाही सापडणार. FDA ला हे प्रॉडक्ट हे विकत घेऊन किंवा बाहेर आलेले प्रॉडक्ट त्याच्यावर कळत मग नाही. हे दूध झालं ना, दुधातनं कसं काय, दूध नाही ना विकले यांनी डायरेक्ट. मग दुधातनं काय केलं, मग ते दूध असं बनवलं ना, सेपरेशन केलं, क्रीम काढली, बटर काढलं, ते विकलं. आणि ते स्वस्त विकत घेणारे कशाला सांगतील की आम्ही स्वस्त विकत घेतोय. हे 2 नंबरचं मार्केटले आडवून चालू आहे. त्यासाठी माझ्या मते माझ्या माहितीनुसार सेंट्रलचं काहीतरी एक ॲनालॉग म्हणून एक लायसन येतं, त्याच्यामध्ये तुम्ही तेलापासून पनीर बनवू शकता असं पनीरवाले बोलतात की आमच्याकडे लायसन आहे. पण त्यात खरे काय काय नियम लागू आहेत त्या लायसनला ते मला माहीत नाही. आणि त्याच कायद्याचे गैरवापर करून हे सगळं चाललंय. मग वळसे पाटील, म्हणजे महाराष्ट्राचं लायसन नियम वेगळे, केंद्राचे वेगळे, केंद्राचे नियम वेगळे. महाराष्ट्राच्या अधिकारी रेट टाकली तर केंद्राच्या अधिकारी नियम दाखवायचे, हे आम्हाला. असं सगळं साठवलं होतं. मग ते साहेब जे बोलले ना, केंद्राचे नियम वेगळे, याचे नियम वेगळे. मग साहेब तुम्हाला तेच माझं सांगणं आहे, इथले नियम वेगळे, केंद्राचे नियम वेगळे. कसले केंद्र, FDA वाल्यांचे, पण त्यांचं प्रोडक्ट विकायचे पण वेगळे एक नॉर्म्स आहेत ना. तुम्ही या मार्केटमध्ये ते दूध नाही विकू शकत. दूध तुम्हाला त्याची क्वालिटी मेंटेनच करावी लागेल. काय केलं पाहिजे आता?
आता एवढा भस्मासूर आहे मोठमोठे, आता असे सहकारी आहे पण नावाला सहकारी डेअरी आहे. सगळ्यात पहिली कातर डेअरीवरच्या सगळ्या बॉडी जी आहे यांची जी जुनी पिलावळ आहे ही पहिली आठवा. सगळ्या मतदारांचं दूध डेअरीला आहे का नाही ते चेक करा. आमच्या गावात डेअरी बंद आहे सरकारी. यांचं मतदान कसं काय जातं? यांच्या 1 लिटर दूध नाही. तिथं पुढे एक डेअरी आहे ते हिवऱ्याला तिथं वडाखाली, तिथं काय असतील ती दूध जातात. देवळाईची एक म्हणजे जे सहकारी डेअरी आहे ही सिस्टम नावाला फक्त संस्था आहे. चालवायच्या आणि इलेक्शन आलं का तेवढे मतदान त्यांचंच फिट आहे. असं फिट आहे का तो म्हणतील तोच. माझ्यासारख्याने इंटरेस्ट घेतला होता 4-5 वर्षापूर्वी. आम्हाला जो प्रशासक राबवा, सिस्टम चेंज करा. अजून संचालक मंडळ पहिलं चेंज करा. वोटर्स ID त्यांचं खरंच दूध आहे का नाही ते पहिले व्हेरिफिकेशन करा. त्याच्यानंतर निवडणूक घ्या. जो खरा दूध उत्पादक संघाला दूध घालतोय त्याचंच मतदान गेलं पाहिजे. आणि या बाकीच्या मक्तेदारी असलेल्या त्यांनी कंपन्यांनी प्रायव्हेट डेअऱ्यांना दूध घालू नका. ज्यांना वोटिंग करायचं आहे ना त्यांनी सरकारी डेअरीला दूध घाला आणि सरकारी डेअरी मोठी करा. माझं असं म्हणणं आहे 1.5 लाख लिटर जर कात्रजचा आकडा मी आज बघितला संकलनाचा असेल तर आपल्या शेतकऱ्यांना कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, नगर, संगमनेर हा जो पट्टा आहे या पट्ट्यापेक्षा 2 रुपये प्लस भेटले पाहिजे. ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग वगळत फक्त ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग जरी वाचवली तरी 2 रुपये वाचतात. हे शेतकऱ्याला दिले तर किती लाखो रुपये शेतकऱ्यांना भेटतील. आणि माझं ओपन चॅलेंज आहे, जर तुम्हाला सांभाळता येत नसेल तर 4 महिन्यासाठी डेअरी ताब्यात देऊन बघा चेअरमनला तुमच्या हा द्या ताब्यात. 1.5 लाख लिटर दूध शेतकऱ्याला 50 रुपये लिटरने जर नाही भाव दिला ना 4-6 महिन्याच्या आतमध्ये फक्त सिस्टममध्ये मला फक्त थोडे दिवस जातील. यांनी काय घाण एका दिवसाची नाही ना साफ करायला साहेब. सगळं म्हणजे कनेक्शन सगळं एकच आहे हो साहेब. इथं कात्रज आहे संकलन केंद्र कात्रजचं, इकडं गोवर्धन आहे, पुढं गेलं का ती मथुरा आहे, इकडं गेलं का कोणती आहे पीर साहेब आहे, इकडं मागं गेलं का अवसरीच पीर साहेब आहे. हे एवढाच बेल्ट आहे फक्त. याच्यामुळं सगळं बदनाम झाले. ह्या सगळ्यांचं तुम्ही आंबलेलं दुधाचं काय? मला तर कळलं खूप आंबलेलं दूध येतं, ते खूप कमी भावात घेतलं जातं. नक्की काय आहे? फार बीडवरून गाड्या येतात. अख्ख्या महाराष्ट्रात तर दूध येतं गोवर्धनला. आपल्याच पट्ट्यातलं थोडी येतं. फक्त दबावशाही फक्त इथंच चालती. ते दूध कसं घेतलं जातं? आम्ल पदार्थ म्हणजे ॲसिडिटीचं म्हणतं का? इथले पण त्यांच्या लोकांचे टँकर रिजेक्ट होतात ना. माझे पण मित्र आहेत ते गोवर्धनला भरपूर दिवस दूध जातात, त्यांचे रिजेक्ट होतात. पण त्यांच्या मर्जीतले माणसं असली का नाही होत. बरं, म्हणजे तुमचं जर दूध खराब आहे, माझं खराब आहे, तुमचं घेणार, माझं घेणार नाही. सेंटरवाल्याचे वर्षातनं 3 टँकर रिजेक्ट करायचे. 3 टँकरचे पैसे झाले किती? त्या संकलन केंद्रावाल्याच्या वर्षभराची कमाई नसेल तेवढी. मग त्या दुधाचं काय होतं? हां त्या दुधाचं काय? आमलेलं ॲसिडिटी दूध वाढलेले असतात तिथं घेणारे, त्यांचे एजंट बाहेर फिरत असतात खराब झाले दूध घेणारे. ते कोण आहे? ते घेतात का कमी भावात आणि काय करतात ते दुधाचं? ते जाणे त्यांना माहीत, पण कमी भावात घेतात. रिजेक्टचं दूध भरपूर निघतं ना गोवर्धनला. दिवसाला 1-2 टँकर माझ्या मते अंदाजा एव्हरेजली होत असतील. परत दूध तिकडंच येतं का मग? एजंटच्या माध्यमातून? ते घेणारे कोण आहेत ते बघा ना. आणि घेणाऱ्यांचे अकाउंट डिटेल चेक करा त्यांचं. तुम्ही साहेब मी तेच सांगतोय, पुरं तुम्ही अकाउंट काढा यांचे. कोणाचं कोणाच्या खात्यावरून कोणाला पैसे तर गेले. तिथंच पावडर प्लांट तोच एक मोठा आहे. मग दुसरं काय? मग हे जे समजा त्यांच्या दारात दूध समजा घातलं मुलींनी आणि ते दूध ॲसिडिटीचं असेल किंवा आंबलेलं असेल, मुलांनी काय करायचं, इकडे तिकडे फोन फिरवायचे. या क्षेत्रामध्ये जेवढे माझे कॉन्टॅक्ट आहे तेवढा सगळ्यांना फोन फिरवायचे. माझं दूध राहिलं घेता का रे, माझं दूध राहिलं घेता का रे. मग ती खबर ती त्यांची बरोबर त्यांचं डेट रोजचं आहे ना. मुळेंबरोबर हे आजच झाले, पण रोज लोकांचं होतं त्यांचं घेणारे तिथं रोजच आहेत ना. त्यांच्यासाठी रोज आहे ना, हे माझ्यासाठी आज आहे. जे नियमित त्यांचं काय आहे संबंध, त्यांचे दूध ती घेतली जातात. हां ती दूध घेतली तर जातं. नवीन कोण गेला तर त्याला नाही म्हणून सांगायचं. नाही म्हणून नाही सांगायचं. दूध घ्यायचं वर्षभर चालून द्यायचं. वर्षातनं 2-3 टँकर ठोकायचे. असेच गरज नसली का रिजेक्ट, गरज नसली का रिजेक्ट, गरज असली का सगळं येऊ द्या, बेसळे येऊ द्या आणि सगळंच येऊ द्या. गरज म्हणजे काय? एक्सपोर्ट डिमांड. हे होते मुळे साहेब आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हा आंबेगाव तालुक्यातला दुधाचा सहकार की स्वाकार हा सांगितलेला आहे. आणि खरं म्हणजे धक्कादायक आहे, कारण की दुसऱ्या लोकांनी या क्षेत्रात यावं का नाही, इतर संस्था का मोठ्या होत नाही, यांच्याच बगल बच्च्यांच्या संस्था का मोठ्या होतात, त्याचं बरंचसं उत्तर यांच्या मुलाखतीमधून मिळालेलं असावं. आता तुम्हाला कशी वाटली मुलाखत त्याच्यामध्ये व्यक्त व्हा. पाहत राहा शिवाय न्यूज.